पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये काल जी घटना घडली की एका अल्पवयीन मुलीला 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिच्या अमानुषपणे खून करण्यात आला आणि तिची डेड बॉडी याच ठिकाणी असलेल्या एका मागच्या गोठ्यामधील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवली होती. ही डेड बॉडी आता सापडल्यानंतर गावकऱ्यांचा मोठा उद्रेक व्हायला मिळाला. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केलं. त्यानंतर आरोपीलाही पकडण्यात आलं. आरोपी पकडल्यानंतर या एरियातले ह्या एरियात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे आणि आरोपी पकडला. आज या ठिकाणी आपण पाहतो की फॉरेन्सिकची टीम आलेली आहे. फॉरेन्सिकची टीम इथं आहे. फॉरेन्सिकची टीम त्या सगळ्या एरियात पूर्ण माहिती घेत आहे, त्याची तपासणी करत आहे आणि त्यावरची माहिती घेत आहे. या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्तही आपल्याला पाहायला मिळतोय. फॉरेन्सिकच्या टीमच्या माध्यमातून आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी, पोलीस हे सर्वजण या ठिकाणी आहेत. या संपूर्ण गोठ्यामध्ये झालेला हा जो गुन्हा आहे, या ठिकाणी या मुलीचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. या संपूर्ण एरियाची आता पोलिसांनी ताबा घेतलेला आहे आणि संपूर्ण तपास करत आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.